वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे इतिहास म्हणजे हिस्ट्री आणि दिनांक आहे 18 मार्च 2023 म्हणजे मागच्या वर्षीची ही मार्चमधली बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका. इथे दिनांक दिलेली असते पहा आणि इथे तुमचा सीट नंबर टाकण्यासाठी जागा दिलेली असते. इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका 3 तास वेळ आहे आणि एकूण 80 गुण आहेत. तर ही नमुना प्रश्नपत्रिका सोडवा. सध्या स्क्रीनशॉट काढून घ्या, वहीवर सोडवा. मला वेळ मिळेल तर लवकरच मी याची उत्तरपत्रिका घेऊन येईल. सूचना वाचायच्या, फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. 2 उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. 3 उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढावे. जे संकल्पना चित्र आहे आकृत्या पेनने काढायच्या. आणि चौथी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर घ्यायचे आहेत. ही सूचना सर्वच विषयांना वापरायची. चला तर पाहूया आपण 18 मार्च 2023 म्हणजे मागच्या वर्षाची इतिहास या विषयाची इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. तोपर्यंत तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न पहिला प्रश्न एकूण 10 गुणांचा आहे आणि प्रश्न आहे तो 6 गुणांचा आहे. हे लक्षात घ्या. प्रश्न पाहूया. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. इथं म्हटलं आहे पूर्ण विधाने पुन्हा लिहा म्हणजे उत्तराचा शब्द न लिहिता विधान लिहायचं आणि मग त्यात उत्तराचा अचूक जो पर्याय आहे तो लिहायचा. त्याच्याखाली 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडून नंतरचं दुसरं विधान लिहायचं. अशी नीटनेटकी उत्तरपत्रिका लेखन करा. 1. इसवी सन 1440मध्ये टिंबटिंब याने छापखाना सुरू केला. पर्याय होमर, जेम्स वॅट, गुटेनबर्ग, ऑरिस्टॉटल. 2. वास्को द गामा हा टिंबटिंब या देशाचा दर्यावर्दी होता. पर्याय पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स, पोलंड. 3. मराठ्यांनी पोर्तुगीजांना टिंबटिंब या वेढ्यात पराभूत केले. पर्याय वेंगुर्ला, फोंडा, सुरत, राजापूर. वस्तुनिष्ठ प्रश्नांचा हा पहिला प्रश्न आहे. 4. लॉर्ड वेल्लिम बेंटिंग यांनी टिंबटिंब यांच्या प्रयत्नामुळे सतीप्रथा निर्मूलनाचा कायदा पास केला. पर्याय डॉक्टर भांडारकर, महात्मा फुले, स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन राय. 5. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकाने पहिला अणुबॉम्ब टिंबटिंब या शहरावर टाकला. पर्याय हिरोशिमा, नागासाकी, पर्ल हार्बर, स्टॅलिनग्राड. 6. सार्क संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. पर्याय थायलंड, जकार्ता, काठमांडू, दिल्ली. सगळे सोडवायचे. 6 पैकी 6 गुण आहेत. प्रश्न आहे. पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. आणि ब गट आहेत. गट बरोबर आहे पण ब गटातली एक जोडी चुकलेली आहे, ती बरोबर करून लिहायची. त्याला 4 गुण आहेत. आता पाहूया आपण पहिला गट आणि ब गट. 1. फर्डिनंड मॅगेलन, भारतात आलेला पहिला दर्यावर्दी. 2. सॅम्युएल डी शॅमलेन, उत्तर अमेरिकेत फ्रेंच वसाहती स्थापन करणारा. 3. कॅप्टन जेम्स कुक, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया जिंकणारा इंग्लंडचा सेनापती. 4. द बोगनविले, पॅसिफिक महासागर पार करून ताहिती येथे पोहोचलेला दर्यावर्दी. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची. दुसरा गट आहे. 1. वखार, मालाच्या साठवणुकीचे ठिकाण. 2. कारताज, परवान्याचा दस्तऐवज. 3. फॅक्टर्स, वखारीत काम करणारे नोकर. 4. टाकसाळ, जिंकून घेतलेला प्रदेश. तिसरा गट आहे. 1. कॉस्मो द ग्वार्थ, पोर्तुगीज इतिहासकार. 2. गोन्सालो मार्तिस, पोर्तुगीज वकील. 3. फ्रान्सवा मार्टिन, डच वखारीचा प्रमुख. 4. हेनरी रेमिंग्टन, इंग्रज अधिकारी. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची. क्रमांक 4 चा गट पाहूया. 1. हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण, स्वामी रामानंद तीर्थ. 2. काश्मीर संस्थानचा राजा शेख अब्दुल्ला. 3. गोवा मुक्ती लढ्यातील मोलाचे योगदान मोहन रानडे. 4. पुदुच्चेरी येथील कामगार नेते व्ही सुबैया. प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न आहे 8 गुणांचा. त्यातील प्रश्न जो आहे तो आहे 4 गुणांचा. प्रश्न पाहूया. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा. 1. वराह मिहिर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव लिहायचं इथे. 2. भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय. 3. पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया या राष्ट्रांचा गट. 4. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशिया किंवा अमेरिका यांच्या गटात
सामील न होण्याचे भारताचे धोरण. व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाचं नाव लिहायचं आहे. 4 गुणांच्यासाठी 4. यातला ब प्रश्न आहे, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. विधान पूर्ण लिहायचं आहे. 4 गुण आहेत. 1. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी 11व्या शतकात वेळोवेळी धर्मयुद्धे केली. कारण. पर्याय अ. त्यांना आपल्या धर्माचे वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. ब. इस्लाम धर्मीयांनी त्यांच्याविरुद्ध सतत आक्रमणे केली होती. क. ख्रिश्चन धर्मीयांसाठी पवित्र असणारी जेरुसलेम व बेथलहॅम ही शहरे इस्लामी सत्ताधीशांकडून परत मिळवायची होती. ड. व्हेनिस व जेनेवा ही शहरे इस्लामी सत्ताधीशांकडून त्यांना जिंकायची होती. अचूक उत्तर निवडायचं आहे. क्रमांक 2. गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असे म्हटले जाते. कारण. पर्याय अ. त्याने प्रथमच मोठी दुर्बीण तयार केली होती. ब. त्याने आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा शोध लावला. क. त्याने निरीक्षण करणे व सिद्धांत तर्कशुद्ध पद्धत रूढ केली. ड. त्याने आधुनिक प्रायोगिक विज्ञानावर मोठा ग्रंथ लिहिला होता. 3. काही संस्थाने वगळता बहुसंख्य संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. कारण. पर्याय अ. या संस्थानिकांना तनखा दिला जाणार होता. ब. सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुत्सद्दीपणाने सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला होता. क. केंद्र सरकारने या संस्थानिकांना त्यांचे अधिकार अबाधित ठेवण्याचे आश्वासन दिले होते. ड. सरदार वल्लभभाई पटेलांनी संस्थानिकांना संस्थान विलीन झाल्यास मोठे बक्षीस देण्याचे आश्वासन दिले होते. क्रमांक 4. अँझूस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. कारण. पर्याय अ. त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. ब. हा लष्करी करार होता. क. हा गुप्त करार होता. ड. हा फक्त मित्र देशातील करार होता. प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न एकूण 13 गुणांचा आहे आणि त्यातला अ प्रश्न जो आहे तो 5 गुणांचा आहे. पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांचे उत्तरे लिहा. अ प्रश्न आहे आणि नकाशा दिलेला आहे सागरी सफरींचा मार्ग. आता इथे स्लाईडवर तुम्हाला अस्पष्ट नकाशा दिसत असेल तर तुमच्या पुस्तकात नकाशा पाहू शकता. सागरी सफरींचा मार्ग यावर 5 गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत. 5. 1. वास्को द गामा समुद्रमार्गे भारतात कोणत्या बंदरात उतरला? 2. मादागास्कर हे बेट कोणत्या महासागरात आहे? 3. फर्डिनंड मॅगेलन याने कोणकोणत्या महासागरातून प्रवास केला? कोणतेही एक नाव लिहा. 4. मेक्सिको हा देश कोणत्या खंडात आहे? 5. या नकाशाच्या मदतीने कोणती माहिती मिळते? ब प्रश्न आहे, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 4 पूर्ण करायचेत. 8 गुण म्हणजे एका संकल्पना चित्राला 2 गुण आहेत. 1. वसाहतवाद फोफावण्याची कारणं 1, 2, 3, 4 कारणं लिहायची आहेत 2 गुणांच्यासाठी. क्रमांक 2. पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. भारतातील शहरांची नावं दिली आहेत आणि कोणते युरोपीय सत्तेचे स्थान किंवा केंद्र होते. गोवा कुठे केंद्र येते लिहायचं, कोलकाताचं लिहायचं, नागापट्टणचं लिहायचं आणि पुदुच्चेरीची लिहायची. म्हणजे कोणत्या युरोपीय सत्ता इथे काम करत होत्या, कार्य करत होत्या, त्यांचं सत्तास्थान लिहायचं आहे. क्रमांक 3. मराठी सत्तेचा विस्तार. आता इथे कुठे कुठे झालेला होता ते नागपूरमध्ये कोणाचा होता ते लिहायचं. नंतर इथे शिंदे कुठे होते ते लिहायचं आहे. नंतर इंदोरला कोणाची सत्ता होती. नंतर गायकवाड कुठे सत्ता होती त्यांची. मराठी सत्तेचा विस्तार कुठे कुठे झालेला होता ते लिहायचं 4 ठिकाणी 4. क्रमांक 4. 1857च्या उठावातील नेत्यांची नावं लिहायची आहेत. 1, 2, 3 आणि 4 नावं लिहा 2 गुणांच्यासाठी. नंतर 5. गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्त्यांची नावं लिहायची आहेत. 1, 2, 3 आणि 4 ठिकाणी 4 नावं लिहा. नंतर 6. सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणं लिहायची आहेत. 1, 2, 3 आणि 4 कारणं लिहा. हे 6. 4 सोडवायचे 8 गुण. प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न 15 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आहे. अ प्रश्न आहे संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 सोडवायच्या 5 पैकी. 1. कर्नाटक युद्धे. 2. कामागाटा मारू घटना. 3. शीतयुद्धाची पार्श्वभूमी. 4. अलिप्ततावादी चळवळीचे निकष. 5. वायू प्रदूषण. 3 लिहायचे आहेत आणि 6 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत. ब प्रश्न आहे पुढील विधाने कारण स्पष्ट करा. कोणतेही 3 5 पैकी 3 सोडवायचे 9 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण.
1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्र सुरू केली. 3. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. 4. दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला. 5. भारताने EVM मशीनमध्ये VVPATची सोय केली. 5 पैकी 3 सोडवायचे 9 गुण. प्रश्न क्रमांक 5. खालील विधानांवर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 पैकी 9 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. स्वमत लिहायचंय. 1. सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णुतेची नव्हती. 2. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. 3. जर्मन राष्ट्रवाद व भारतीय राष्ट्रवाद यात मूलतः फरक होता. 4. भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच भूमिका मांडली आहे. 5. रात्रशाळा आणि साखरशाळा यांची समाजाला गरज आहे. 5 पैकी 3 सोडवा. 9 गुण आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. लवकरच उत्तराचा व्हिडिओ मी देईल. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2 सोडवायची 3 पैकी आणि 10 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. हैदराबाद मुक्तीसंग्रामाची सविस्तर माहिती लिहा. 2. आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेची माहिती लिहा. 3. माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा. 3 पैकी 2 सोडवा. 10 गुण. प्रश्न 7 शेवटचा. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. 3. 5 दिले त्यातले 3 सोडवायचे 15 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. युरोपातील धर्मयुद्धांची माहिती लिहा. मुद्दे आहेत अ. अपयशाची कारणे. ब. धर्मयुद्धाचे परिणाम. दुसरा प्रश्न आहे इंग्रज मराठे यांच्यात झालेल्या युद्धाची माहिती लिहा. मुद्दे आहेत अ. पहिले इंग्रज मराठा युद्ध. ब. दुसरे इंग्रज मराठा युद्ध. क. तिसरे इंग्रज मराठा युद्ध. तिसरा प्रश्न आहे खालील समाजसुधारकांचे कार्य लिहा. अ. महात्मा ज्योतिराव फुले. ब. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. क. सर सय्यद अहमद खान. चौथा प्रश्न आहे चले जाव आंदोलनाची माहिती लिहा. मुद्दे आहेत अ. काँग्रेस मुंबई अधिवेशन. ब. गांधीजींचे आवाहन. क. चळवळ व परिणाम. आणि 5वा शेवटचा प्रश्न प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती लिहा. मुद्दे आहेत अ. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम. ब. शालेय पोषण आहार. क. सर्व शिक्षा अभियान. अशा प्रकारे आपण 12वी बोर्डची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. लवकरच उत्तराचा व्हिडिओ मी घेऊन येईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 11वी 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकाही आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. अभ्यासासाठी शुभेच्छा. परीक्षेसाठीही शुभेच्छा.